संजय दिना पाटील यांनी ज्या पद्धतीने पत्रकारांना भाषा वापरली, धमकी दिली, कसं बघताय? कारण सत्ताधाऱ्यातले लोकप्रतिनिधी असं वाटतं. नाही, मला वाटतं सरकारचा हा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही. आज ते डायरेक्ट बोलतात की 5 जणांचा खून झाला होता, त्याच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांचं त्या ठिकाणी दिसून आलं. दुसरं, पत्रकार शेवटी आज राजकीय ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी पत्रकार येतातच, तुमची बाईट घ्यायचा प्रयत्न करतातच. तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळी मग पत्रकारांना भेटणार आणि त्यांना पाहिजे असेल त्यावेळी नाही भेटणार, असं होऊ शकत नाही राजकारणामध्ये. पत्रकारांना सामोरं जावंच लागतं आणि संयमानं जावं लागतं. ती जी भाषा वापरली याचा अर्थ काय? वर्धास्त, राज्य शासनाचा वर्धास्त आहे. प्रसार माध्यमांनी देखील आता विचार करणं गरजेचं आहे की याच्यावर आता प्रसार माध्यमाच्या सर्व संघटनांनी निषेध केला. कुठं त्याच्यावर FIR नोंद झाली का? पोलिसांनी त्यांना चौकशीला त्या ठिकाणी बोलवलं का? मला वाटतं हे राज्याचा वर्धास्त असल्याशिवाय असं धाडस कशाला करतात? ज्यावेळी एखादा सत्तेतला लोकप्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरतो त्याला अभय असतं. ते सरळ म्हणतात कमिशनरकडे जावा, कुणाकडेही जावा, म्हणजे अभय आहे. मला वाटतंय मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे असा जर मेसेज द्यायचा असेल तर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. किमान 4था स्तंभ तरी या ठिकाणी न्यूट्रल राहील एवढ्यासाठी जे प्रयत्न करणं अभिप्रेत आहेत ते सरकारनं करावे. पण काही शिंदे गटाच्या आमदारांनी काल त्यांचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला किंवा किंवा भावनेच्या भरात हे वक्तव्य झालं अशा पाठराखण करण्याचा प्रयत्न. नाही, मी तेच म्हणतोय ना की प्रोटेक्शन, सत्तेतलं प्रोटेक्शन म्हणजे सत्तेसाठी आमच्या लोकप्रतिनिधींनी काही वागलं, काही बोललं तरी चालू शकतंय. हा एक संदेश देण्याचा प्रयत्न चालू. एका बाजूला महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे, ती परंपरा मोडून आमच्या सत्तेतला माणूस आहे त्याला कसंही करून सांभाळायचं, मग त्याने दरोडा उद्या टाकला तरी आमची हरकत नाही असं म्हणायची वेळ त्या ठिकाणी येईल. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.